हॅलो नमस्कार. तर आज हृदयच्या स्कूलमध्ये फादर्स डेचं सेलिब्रेशन होतं. ॲक्च्युअली फादर्स डे उद्या आहे, पण आज त्यांनी सेलिब्रेशन घेतलं होतं. डिव्हिजन वाईज त्यांचं सेलिब्रेशन होतं आणि इथे 5-10 मिनिटाचं हॉलमध्ये त्यांनी ग्रूमिंग घेतलं होतं की फादर्सनी आपल्या मुलांबरोबर कसं राहायला पाहिजे, त्यांची बॉन्डिंग कशी असली पाहिजे वगैरे. आणि त्यानंतर आम्ही लायब्ररीत गेलो. तिथे खूप छान ॲक्टिव्हिटीज होत्या. ग्रीटिंग कार्ड्स तयार करायचे होते, ड्रॉइंग करायची होती, रायटिंग करायची होती आणि ते फक्त त्या दोघांनाच करायचं होतं. इथे ग्रीटिंग कार्ड देऊन फोटो पण झाले आमचे आणि सेल्फी पॉईंटला पण फोटो झाले आणि नंतर ह्यांनी ओपिनियन दिलं की कसा इतका छान कार्यक्रम त्यांनी अरेंज केला वगैरे. आणि त्यानंतर इथे छोटासा गेम होता जो की टाय लावायचा होता फोटोला आणि मुलांनी चे डोळे बंद केलेले असणार आहेत आणि वडिलांनी गाईड करायचं होतं. आणि मला तर टेन्शन आलं होतं की हे दोघं करणार आहेत की नाही करणार आहेत. पण आश्चर्य असं होतं की त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी ते केलेलं होतं. कसं केलं माहीत नाही, पण त्यांनी ते केलं होतं. सगळ्यांनी पण खूप टाळ्या वाजवल्या. ॲक्च्युली त्या दोघांनाही माहिती नाही त्यांनी ते कसं केलं, पण त्यांनी ते केलं. खूप छान वाटलं की त्या दोघांनी मस्त एकत्र छान टाईम स्पेंड केला, गेम्स खेळले माझ्या विरहित, जो की माझा रोल फक्त तिथे व्हिडिओ आणि फोटो काढण्याचा होता. आणि अशा प्रकारे हा गेम खेळून मस्त एन्जॉय करून आम्ही ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर फर्स्ट टाईम फादर्स आणि त्यांचे किड्स खेळत असतील असं मला वाटलं. आणि हा गेम बहुतेकशा फादर पॅरंटला माहिती नव्हता. एकही मदर पॅरंट तिथे आलेलं नव्हतं आणि घरी सगळ्यांना हेच टेन्शन असेल की हे लोक इकडे काय करणार आहेत, जे की त्यांनी खूप छान एन्जॉय केलं. मुलांच्या तर चेहऱ्यावर इतका आनंद होता की प्रत्येकालाही असं वाटत असेल की आपण फर्स्ट टाईम इतकं खेळतोय आपल्या वडिलांबरोबर. म्हणजे घरातलं खेळणं वेगळं आणि ग्राउंडवरचं खेळणं वेगळं. खूप छान मज्जा आली होती सगळ्या मुलांना. इतकं एन्जॉय केलं सगळ्या मुलांनी आपल्या वडिलांबरोबर खेळणं. आणि वडिलांनी सुद्धा, मेन म्हणजे प्रत्येकाला ऑफिस जॉबचं टेन्शन असेल, पण इथे प्रत्येकजण एन्जॉय करत होता. तो 1 तास फक्त मुलांसाठी देण्याचं जे काही इम्पॉर्टन्स होता तो टीचरनी सुद्धा सांगितला होता. आणि तो खरंच आम्ही बघत होतो की तो खरंच 1 तास किती महत्त्वाचा असतो, आपण आपल्या मुलांबरोबर खेळणं. आणि इतकी मज्जा मुलांनी केली की खूपच छान वाटलं. आणि टीचर्सने सगळ्यांचे आभार मानले आणि सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं, फादर्स डेचं विश केलं सगळ्यांना. आणि मग आम्ही निघालो. आणि जर अशा ॲक्टिव्हिटी होत असतील किंवा नसतील होत तर त्यांना सजेस्ट करा. आणि अशा ॲक्टिव्हिटीज खरंच स्कूलमध्ये झाल्या तर खूप छान वाटेल मुलांना पण आणि त्यांच्या पॅरेंट्सला पण. थँक्यू, बाय, हॅपी फादर्स डे. ते कधी आहे ग?